आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. देशभर 18 वर्षावरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या 100 कोटी मात्रांचा टप्पा आता लवकरच ओलांडला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारनं त्यासाठी अनेकविध सुविधा दिल्या आहेत आणि उद्दिष्टपूर्तीच्या दिशेनं ही वाटचाल गतीनं सुरू झाली. या कार्यात डॉक्टर, परिचारिका तसंच अन्य अनेक लोकांनी योगदान दिलं. त्या सर्वांचा आकाशवाणीला अभिमान आहे. श्रोते हो, एक जरूर लक्षात ठेवा. लसीकरण झालं म्हणून अजिबात निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळं कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा आणि मुखपट्टी अवश्य वापरा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला, त्वरा करा. लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 0202617394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. ठळक बातम्या. शस्त्रास्त्र उत्पादन कंपन्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये परावर्तित करायच्या निर्णयामुळे भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास. तथागत गौतम बुद्धांचे विश्वशांतीचा संदेश देणारे तसंच पंचशिलाचं तत्वज्ञान, जगाला मार्गदर्शक ठरणारं तत्वज्ञान. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं 65व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस इथं प्रतिपादन. नागपूरच्या दीक्षाभूमीवर 65व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या प्रमुख नेतृत्वात बुद्धवंदना. आणि भारतासारख्या देशासाठी सर्व समाज घटकांना लागू होणारे लोकसंख्या धोरण अत्यावश्यक असल्याचं विजयादशमी उत्सव निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संरक्षण क्षेत्रातील 7 कंपन्यांचे लोकार्पण करण्याचा सोहळा आज झाला. काही शस्त्रास्त्र उत्पादन कंपन्यांचे 7 कॉर्पोरेट कंपन्यात रूपांतर करण्याच्या निर्णयानं देश संरक्षण क्षेत्रात जागतिक ब्रँड म्हणून उदयाला येईल असं मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीवरून दिलेल्या संदेशात सांगितलं. विजयादशमीच्या मुहूर्तावर देशानं संरक्षण क्षेत्रात टाकलेलं हे नवे पाऊल देशाला या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवेल असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. भारतातील कंपन्यांनी संरक्षण क्षेत्रात स्वतःला आजमावायला सुरुवात केली असून या कंपन्यांना तंत्रज्ञानात मोठी झेप घ्यावी लागेल असं त्यांनी नमूद केलं. या 7 कंपन्या कालांतरानं भारतीय सैन्याच्या ताकद बनतील. आपण सर्व मिळून आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य प्राप्त करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान नागपूर येथील अंबाझरी आयुध निर्माणीमध्ये यंत्र इंडिया लिमिटेडच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाग घेतला. त्यांनी यावेळी शस्त्रास्त्रांची पाहणी केली. संरक्षण क्षेत्रात नवीन शोध घेऊन देशाला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेनं आपण वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितलं. विजयादशमीचा सण आज साजरा होत आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. शस्त्रपूजन, सरस्वती पूजनासह पारंपरिक पद्धतीनं हा दिवस साजरा केला जातो. या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात दसऱ्याच्या जिल्हा पोलिसांच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं. दसरा हा शक्तीचा उत्सव असं प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी केलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात लाखो बौद्ध बांधवांना ऐतिहासिक दीक्षा दिल्यानंतर देशातील केवळ दुसरा दीक्षा सोहळा चंद्रपुरात पार पडला. चंद्रपूरला आयोजित झालेल्या या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात धम्मचक्र अनुवर्तन दिन साजरा केला जातो. दरम्यान इथं होणारे सर्व कार्यक्रम प्रशासनानं रद्द केले असून लसीकरणाचे 2 डोस घेतलेल्या अनुयायांना फक्त दर्शन घेण्याकरिता परवानगी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली. विजयादशमीला रावणाचं दहन केलं जातं. मात्र गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्याच्या आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त कलसाव टोला इथं विजयादशमीला नाचत गाजत रावणाची पूजा करण्यात आली. याशिवाय रावणाच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी विशेष होम, हवन, शांती यज्ञही करण्यात आलं. कलसाव टोला येथील आदिवासी बांधव रावणाला आपले दैवत मानून आज दुपारी रावणाच्या फोटोची पूजा अर्चा करून वाजत गाजत पारंपरिक नृत्य सादर करून रावणाला श्रद्धांजली अर्पण केली असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत भारताची लक्षवेधी बहुमतानं पुनर्निवड झाली असून या परिषदेत भारत विक्रमी 6व्या वेळा निवडून आला आहे. भारताची निवड करताना संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांनी भारतावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल संयुक्त राष्ट्रातल्या भारताच्या स्थायी आयोगाच्या प्रतिनिधींनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसंच या परिषदेवर निवड झालेल्या इतर सदस्य देशांचंही अभिनंदन केलं आहे. जागतिक पातळीवर मानवाधिकाराचं संरक्षण आणि प्रसार करायच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सहकारी सदस्य देशांसोबत काम करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. याचा प्रसार आणि संरक्षण करण्यासाठी भारत संवाद, सन्मान आणि सहकार्याच्या माध्यमातून सातत्यानं कार्यरत राहील अशी वचनबद्धताही भारताच्या स्थायी आयोगाच्या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली. तथागत गौतम बुद्धांचे विश्वशांतीचा संदेश देणारे तसंच पंचशिलाचे तत्वज्ञान जगाला मार्गदर्शक ठरणारे तत्वज्ञान आहे असं प्रतिपादन केंद्रीय
रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज कामठी नागपूर इथं केलं. 65व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल दादासाहेब कुंभारे परिसर कामठी इथं आयोजित धम्मचक्र महोत्सवाच्या मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख ॲडव्होकेट सुरेखा कुंभारे प्रामुख्यानं उपस्थित होत्या. यावेळी गडकरी यांनी बुद्धिस्ट सर्किटबद्दल माहिती दिली. देशाचा नॅशनल हायवेचा मंत्री म्हणून 9 जागा ज्या आहेत, जिथे भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला, जिथे त्यांना संदेश मिळाला, जिथे त्यांचा महापरिनिर्वाण दिन झाला, असे सगळे जे शहर आहेत बिहार आणि उत्तर प्रदेशचे, लुंबिनी पासून सारनाथ, कुशीनगर या सगळ्या शहराला जोडणारे एक बुद्ध सर्किट म्हणून 21,000 कोटी रुपयाचे रस्ते, सिमेंट कॉन्क्रीटचे उत्तम रस्ते बांधण्याची संधी मला मिळाली आणि आता पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये मी त्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आम्ही करणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याप्रसंगी विपश्यनेचं महत्त्व अधोरेखित केलं. ड्रॅगन पॅलेसच्या उभारणीत जपानचं सहकार्य मिळत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. संपूर्ण जग पादाक्रांत केलेला विचार हा बुद्ध धम्माचा विचार असून भारताच्या भूमीत सृजन झालेला हा विचार जपानसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं रूढ झाला आहे. मानवतेला शांती देणारा आणि दुःख निवारक असा तो विचार असल्याचं राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे यांनी याप्रसंगी बुद्धिस्ट थीम पार्कची संकल्पना मांडली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम मंत्रालयाच्या स्फूर्ती प्रकल्पाअंतर्गत अगरबत्ती प्रकल्पाचा प्रारंभ, प्रशिक्षणाच्या नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप तसंच थायलंड येथून देणगी स्वरूपात प्राप्त झालेल्या भगवान बुद्धांच्या मूर्तीचं वितरण यावेळी पार पडलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. नागपूरच्या दीक्षाभूमीवर 65वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या प्रमुख नेतृत्वात स्मारक समितीचे सदस्य, काही निवडक बौद्ध अनुयायी यांनी भगवान बुद्धाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसंच स्तूप अशा दोन्ही ठिकाणी बुद्धवंदना केली. मध्यवर्ती स्तूपातील बाबासाहेबांच्या अस्थि कलशाला स्मारक समितीच्या सदस्यांसोबत भंते सुरई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत भिक्खू संघानं प्रदक्षिणा घातली आणि विशेष बुद्धवंदना घेण्यात आली. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्याच दिवशी सकाळी 9 वाजता दीक्षाभूमीवर बुद्धवंदना घेतली होती. त्याची आठवण म्हणून दरवर्षी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीनं सकाळी 9 वाजता बुद्धवंदना घेतली जाते. यंदा कोरोनामुळे धम्मचक्र प्रवर्तन सोहळा रद्द करण्यात आला आहे. मात्र कोरोना लसीचे 2 डोस घेणाऱ्यांना दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेता येत आहे. अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर येत आहेत. भारताची अखंडता मजबूत राहावी तसंच वंचितांवर होणारे अन्याय दूर व्हावे यासाठी डॉ. आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. या घटनेला आज 65 वर्ष पूर्ण होत असून आपण दीक्षाभूमीवर आलो असल्याची भावना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूरमध्ये व्यक्त केली. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आठवले यांनी आज दीक्षाभूमीला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र शासनानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जन्मशताब्दी निमित्त 2 दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले होते. नवी दिल्ली इथं डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र तसंच 26 अलीपूर रोड इथं डॉ. आंबेडकर संग्रहालय स्थापन करून त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन सुद्धा केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी यावेळी केलं. शेतकऱ्यांचे धानाचे पीक अंकुरित आणि निसवण्याच्या स्थितीत असून अशा परिस्थितीत त्यांच्या शेतीची विद्युत जोडणी खंडित करू नये. या काळात शेतकऱ्यांना दिवसा 12 तास नियमित विद्युत पुरवठा करावा अशा सूचना पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिल्यात. कामठी आणि मौदा तालुक्यातील विजेच्या लोड शेडिंगमुळे धान पिकाचं होणाऱ्या नुकसानीबाबत उपाययोजनेसाठी विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी केदार बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भारतासारख्या देशासाठी सर्व समाज घटकांना लागू होणारे लोकसंख्या धोरण अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन केलं. पुढील 50 वर्षांचा विवेकी विचार करून लोकसंख्या धोरण सुधारण्याच्या गरजेवर जोर देताना ते म्हणाले की लोकसंख्या असमतोल देशाच्या विकासात समस्या निर्माण करू शकते. देशामध्ये अवैध घुसखोरांवर नजर ठेवण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी तयार करण्याची गरज असल्याचं त्यांनी संघाच्या वार्षिक विजयादशमी उत्सवाच्या मुख्य कार्यक्रमात सांगितलं. डॉ. मोहन भागवत आज सकाळी नागपुरात बोलत होते. 2015 मध्ये रांची इथं आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत लोकसंख्या वाढीतील असंतुलनाचं आव्हान या विषयावर लोकसंख्या धोरणाच्या मुद्द्यावर एक ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियमन, तरुणांमध्ये ड्रग्जचं वाढतं व्यसन या विषयावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की या प्लॅटफॉर्म आणि मादक पदार्थांच्या व्यसनावर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ सरकारी प्रयत्न पुरेसे नाहीत, तर सेल्फ ब्रेक ऑन द माइंड आवश्यक आहे. त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की आपल्या कौटुंबिक मूल्य प्रणालींनी या गोष्टी सध्याच्या पिढ्यांपासून दूर ठेवाव्यात. बिटकॉइन सारख्या अनियंत्रित डिजिटल चलनात सर्व देशाच्या अर्थव्यवस्थेला अस्थिर करण्याची गंभीर
गंभीर आव्हानं उभी करण्याची क्षमता असून बदललेल्या तालिबानच्या वृत्तीचा उल्लेख करताना त्यांनी चीन आणि पाकिस्तानसारख्या शेजारी देशाच्या अपरिवर्तित वृत्तीवरही प्रश्न उपस्थित केलेत. कलम 370 रद्द झाल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये आलेल्या सकारात्मक प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची आठवण करताना डॉक्टर भागवत यांनी आवाहन केलं की भावी पिढीला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या दरम्यान हा गौरवशाली इतिहास कळला पाहिजे. डॉक्टर भागवत यांनी स्वचे महत्व अधोरेखित करून आपल्या भाषणादरम्यान सर्वांगीण प्रयत्नामुळे एक नवीन आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि आपल्या समाजातही आपल्या स्वत्वाची जागृती झाली आहे. ते म्हणाले, श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी योगदान मोहिमेला जबरदस्त आणि भक्तिपूर्ण प्रतिसाद मिळाला, जो या प्रबोधनाची साक्ष आहे. कोरोना महामारीमुळे हा वार्षिक कार्यक्रम नागपुरातील संघाच्या रेशीमबाग मुख्यालयाच्या स्मृती मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता. 200 निवडक स्वयंसेवकांनी आज ध्वजारोहण सोहळ्यात भाग घेतला. संबोधनापूर्वी डॉक्टर भागवत यांनी संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक डॉक्टर केशव हेडगेवार यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली आणि शस्त्रपूजन केलं. मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्य दूत कोबी शोशानी या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.